मी मुकुंद बरकुले, हनविका कंपनी प्रतिनिधी सेलू. आज आपण कपाशीच्या शेतावर आलेलो आहोत. यांना आपण सरकारचा एक टाकीचा डेमो दिलता. 4 तारखेला डेमो दिलता. आज 17 तारीख आहे. तर यांना आपण सरकारचा रिझल्ट कसा आला ते विचारू. भाऊ, तुमचं पूर्ण नाव सांगा. अनुरुद्ध दत्तराव मोगल, गाव गाव कुंडी. सरकार फवारल्याच्या अगोदर तुमच्या कापसाची परिस्थिती काय होती? परिस्थिती कोकडा होता, तुडतुड होती, पुन्हा मावा होता. कापसाची वाढ कशी होती? वाढ आधी इथे तेवढं समजा आपला समजा 1 फूटभर कापूस होता. 1 फूटभर होता. आता 13 दिवस झाले फवारून. 13 दिवसानंतर जवळपास गुडघ्याला कापूस लागायला. गुडघ्याला. तर कापसावर तुम्हाला काही दिसतं का आता सध्या? सध्या काहीच नाही, किती कापूस आहे. आज 13 दिवसानंतर बी कापूस एकदम फ्रेश आहे. वाढ चांगली झालेली आहे आणि कोकडा पण नाही याच्यावर. तर शेतकरी बंधूंनो, हे आपले एका टाकीचा डेमोवर यांनी 1 लिटर औषध आणलं. 1 लिटर. आणि यांच्याकडे 7 एकर कापूस आहे. 7 एकरवर यांनी फवारणी करून घेतलेली आहे. तर यांनी आपले गेल्या वर्षी पण बरेच प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर गेल्या वर्षी तुमच्याकडे कापूस किती होता? कापूस आपला 7 एकर होता. आणि तुम्ही फवारण्या किती केल्या? फवारण्या 4 केले. बरं, 4 फवारण्यामध्ये हनविकाचे वापरले. हनविकाचे प्रोडक्ट वापरले ना? तर तुम्हाला उतार किती आला? उतार 12 झाला. सरासरी तुम्हाला 12चा उतार आला. एकरी 12चा उतार आला. बरं, आजूबाजूच्या शेतकऱ्याला उतार किती आला? त्याला 7-8 झाला. आणि फवारण्या किती झाल्या त्याच्या? फवारण्या त्याचे 7 झाले. तर आपल्या औषधामुळे यांना फक्त 4 फवारण्यामध्ये 12 क्विंटलचं ॲव्हरेज आलेलं आहे. तर सरकार सर्व शेतकऱ्यांनी फवारत का नाही फवारावं? चांगलं औषध आहे. रिझल्ट दुसऱ्या औषधापेक्षा रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले? नंबर 1 वाटला रिझल्ट. धन्यवाद.